एकीकडे राज्यात दो पडणारा पाऊस मराठवाड्यात मात्र यावेळी कुठेतरी पडताना दिसला नाही। जुलैच्या सुरुवातीला जे काही थोडा बहुत पाऊस झाला त्याच भरोशावर इथल्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत। जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये 80% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। पण वार्षिक सरासरीच्या तुलनेमध्ये जर बघितलं गेलं तर केवळ 22% इतकाच पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये झाला, ज्याची सरासरी या पावसाळ्यातली 171 मिलीमीटर आहे। दरवर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये साधारणतः 891 मिलीमीटर इतका पाऊस पडत असतो, पण आतापर्यंत 25% पेक्षा अधिक पाऊस होणं गरजेचं असताना इथे पाऊस जो आहे तो कमी झाला आणि त्यामुळे परिणामी जर पिकं बघितली गेली तर पिकं अशा पद्धतीनं बाहेर सगळी निघाली आहेत। पण आता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं जे आहे ते आणखीन 8 दिवस पाऊस पडणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळं शेतकऱ्यांची काळजी जी आहे ते वाढलेली आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात पाऊस पडणं आवश्यक असताना पाऊस नसल्यामुळे शेतकरी कुठेतरी चिंतातूर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जर या पिकाला पाणी मिळालं नाही तर ही पिकं जे सगळे आहेत ते हा पूर्ण हंगाम वाया जाण्याचं सगळं चित्र पाहायला मिळणार आहे। त्यामुळं मोठा पाऊस व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा शेतकरी राजाला लागलेली आहे। त्यामुळं चातक पक्षाप्रमाणे शेतकरी जे आहेत ते नांदेड जिल्ह्यातले या पावसाची प्रतीक्षा करताना पाहायला मिळतात आणि लवकरच पाऊस पडावा अशा पद्धतीची विनंती सुद्धा शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।